नमस्कार. वसई विरार शहरात सध्या काँग्रेस पार्टीचं संघटन सृजन अभियान चालू आहे. काँग्रेसला नवीन जिल्हाध्यक्ष मिळणार असं देखील बोललं जातं. याच पार्श्वभूमीवर वसईतील जुने जाणते काँग्रेसचे नेहमी समर्थक आणि काँग्रेसच्या सोबत काम करणारे ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस आज आपल्या सोबत आहेत. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. काँग्रेस पार्टीचं सध्या संघटन सृजन अभियान चालू आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, आपल्याला माहित आहे की मागील 2-3 महिन्यापासून मी बार कौन्सिलच्या निवडणुकीमध्ये व्यस्त होतो. तर आता आमची काउंटिंग प्रोसेस चालू आहे, तिथे अजून मी व्यस्त आहे. मीनवाईल हे आमच्या काँग्रेस पक्षातर्फे दिल्लीमधून संघटन सृजनचं जे अभियान चालू आहे त्याच्यामध्ये मी डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही झालोय, कारण मी इथे व्यस्त आहे. पण काँग्रेस पार्टी ही 100 वर्ष अगोदरची पार्टी आहे आणि ह्या अशा गोष्टी चालू असतात. काँग्रेस पक्षामध्ये संघटनेच्या दृष्टीने कामकाज चालू असते. नवीन लोक येत असतात, जुनी लोकांना प्रमोशन दिलं जाते आणि संघटनेमध्ये ते घेऊन हा प्रोसेस चालू असतो. आता वसईबद्दल जर आपण बोललो तर मी त्या सभेला किंवा त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व नाहीये, पण मला पण ऐकवत आहे अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया चालू आहे. काही आमचे हे आले निरीक्षक आलेले होते. ह्या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत. आता वसई विरार मध्ये अध्यक्ष तोच राहील की नवीन अध्यक्ष मिळणार असं तुम्हाला वाटतं? नाही, मी सांगितलं ना तुम्हाला की जे अध्यक्ष असतात त्यांना बदलून त्यांना काय दुसरी जबाबदारी दिली जाते आणि नवीन लोकांना चान्स दिला जातो आणि माझ्या म्हणणे तो दिलाही पाहिजे. त्याच्यामुळे कसं नवीन लोकांना अजून नवीन लोक जोडले जातात आणि म्हणजे याचा अर्थ मागचा अध्यक्ष काय चुकीचा होता किंवा त्यांनी काम केलं नाही असं होत नाही. त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी लोक जोडलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, कालची महापालिकेची निवडणुकीही लढलेलो आहोत आणि त्याच्यात आमच्या विधानसभेला आम्हाला चांगली मतदान मिळालेलं होतं. आम्ही सक्सेस झालेलो नाही. त्याच्यानंतर महापालिकेचा जो मुद्दा होता 29 गावचा, त्यामुळे मी त्या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नव्हता. त्याच्याविषयी माझं मत अलग असू शकतं, पण माझ्या मताला इथे किंमत नसते. इथे संघटना आणि पक्ष कार्यकर्ते आणि पक्षाचे जे कार्यकर्ते असते याला फार महत्व दिलं जाते. काँग्रेस पार्टीने विधानसभेच्या ज्या इलेक्शन मध्ये फार चांगली मतं घेतलेली आणि वसईमध्ये तशी काँग्रेसला मानणारी लोक देखील आहेत, परंतु ज्या वेळेला महानगरपालिकेचं इलेक्शन झालं त्यावेळेला संपूर्ण वसई तालुक्यातून काँग्रेसचे फक्त एकच उमेदवार जिंकून आले. त्याबद्दल तुम्ही काय बोलता? तेच सांगितलं ना, मी महापालिकेच्या निवडणुकीच्या विरोधात होतो, कारण मी 29 गावची केस लढत होतो आहे आणि उद्या असणार आहे. आज पण मी माननीय उच्च न्यायालयामध्ये सदरच्या केसवर सुनावणी घेऊन त्वरित स्थगिती देण्यासाठी, म्हणजे गावचा जो बेकायदेशीर शासन निर्णय राज्य सरकारने काढलेला आहे त्याच्यावर स्थगिती दिली की 29 गावं बाहेर निघतील. त्याच्यात हे झालेलं इलेक्शन लिगल की इलिगल हे माननीय चीफ जस्टिस ठरवतील. म्हणजे उद्या गावं निघाल्यानंतर बाकीची महापालिका राहील की बाकीची महापालिका पण डिझॉल्व्ह होईल हे माननीय चीफ जस्टिस ठरवतील. पण ती जो शासन निर्णय काढलेले होते गावांच्या संदर्भात तो बेकायदेशीर आहे, तो घटनात्मक नाही, हे आम्ही दाखवण्या इतकं आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते आम्ही करणार आहोत. येणाऱ्या वेळेमध्ये 100% 29 गावं महापालिकेतून बाहेर. आता तुम्ही जे सांगितलं की विधानसभेला चांगलं मतदान होतं, महापालिकेला हेच असतं. जो काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असतो, जो आमचा प्रभारी असतो, जो आमचा उमेदवार असतो, हे सगळे एकत्र भेट, जे मागचे उमेदवार असतात, जे पक्षाचे पदाधिकारी आणि नेते जी मंडळी असतात ते बसतात आणि एक संयुक्त निर्णय घेतला जातो. 29 गावच्या मुद्द्यावर असल्यामुळे मी त्या प्रक्रियेत भाग घेतलेला. मी पण या मताचा होतो की भाजपाला वसईमध्ये रोखायला पाहिजे आणि मी आपणच घेतलेल्या मुलाखतीत आणि मी वारंवार सांगायचं की लोकसभेला बहुजन विकास आघाडी आणि आम्ही अलग लढलो, विधानसभेला आम्ही अलग लढलो, त्याचा फायदा भाजपाला झाला आणि मी सांगत होतो की कुठेतरी ह्या गोष्टीवर एकत्र बसलं पाहिजे. हितेंद्र ठाकूरनेही या गोष्टीमध्ये एकत्र बसून या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये होते, त्याच्यानंतर लेटर स्टेजमध्ये राज ठाकरे जॉईन झालेले होते. त्यामुळे सगळं तसं बघितलं तर सगळा म्हणजे महाविकास आघाडी चालायला पाहिजे होती. पण काँग्रेसचे जे पदाधिकारी आणि जे डिसिजन घेणारी लोक होती त्यांना ती बार्गेनिंग करता आली नाही. म्हणजे 65,000 मतं असून मतदार वसईत असून आणि 18,000 नालासोपाऱ्यात होती. म्हणजे टोटल आज आमच्याकडे 80-82 हजार मतं असून सुद्धा जे
फायदा काँग्रेसला व्हायला पाहिजे होता, काँग्रेस पक्षाला, तो झालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती. त्याच्यामुळे पक्षाचं नुकसान झालेलं आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे जे पदाधिकारी आहेत तेही नाराज झालेले आहेत आणि पक्षाचे जे हे आहेत, पक्षाला जे मतदान देतात वसईमध्ये, ते मतदारही कुठे तर नाराज आहेत. जे पदाधिकारी हे सगळं बघत होते, पक्षातर्फे हे सगळं बघत होतो, त्यांना बार्गेनिंग करता आलेलं नाही आणि त्याचा परिणाम नगरसेवक न निवडून येण्यामध्ये झालेला आहे, असं माझं ठाम मत. वसईमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे तिसऱ्या नंबरला गेले, ते जिंकू शकले नाहीत. तर काँग्रेस साधारण एक नगरसेवक, जिल्हाध्यक्ष असलेला व्यक्ती नगरसेवक जिंकू शकत नसेल, तर तुम्ही काँग्रेस अजून वसईत कशा पद्धतीने वाढणार आहे? हेच मी तुम्हाला सांगितलं ना, की जे जिल्हाध्यक्ष होते ते या सीट वाटप होतं याच्यामध्ये स्वतः बसत होते. जर ते त्या वार्ड मधून उभं राहिले, जे गावामध्ये येते, आणि त्यांच्या पुढे बहुजन विकास आघाडीचे पण उमेदवार आले, तर मग त्यांनी कोणती कॉम्प्रोमाइज केलं किंवा कोणत्या त्यांनी सीटा वाटल्या, ह्या इथून विषय चालू होतो. आता तुम्ही स्वतःच सांगताय की जिल्हाध्यक्ष पडले. जिल्हाध्यक्ष पडले का? आता जिल्हाध्यक्ष म्हणजे एकले लढले. त्यांच्या पुढे बहुजन विकास आघाडीचे 400 पॅनल होतं, उद्धवजींचं पण पॅनल होतं. मग ते कसं जिंकणार? मतं विभागली गेली ना. पॅनलच्या निवडणुकीमध्ये 1-2 माणूस निवडून येत नाही, पॅनलच्या निवडणुकीमध्ये 4 उभं राहिले तरच निवडून येतात. मग ह्यांचं पॅनल नव्हतं ना. हाताचं जर 4चं पॅनल असतं तर तिथे वस्तुस्थिती अलग असते. जसं मी राहतो त्या घासच्या वार्ड मध्ये, तुम्ही जे सांगतात काँग्रेसच्या एकमेक नगरसेवका निवडून आले, त्यांना मी ओळखत नव्हतो. मी विधानसभा लढलेली आहे, मी आज 30 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहे आणि कोणी ओळखत नव्हतं. माझी बहीण तिथे मागच्या वेळेला उभा राहिलेली, अपेक्षित होतं की तिला मी तिकीट देईन, पण मी गावच्या मुद्द्यावर असल्यामुळे आम्ही त्या प्रक्रियेमध्ये भागच घेतलेला नव्हता. त्यामुळे एक अननोन व्यक्ती येते, काँग्रेसच्या सीटवर उभं राहते आणि ती त्या पॅनल मध्ये उभं राहते, ती निवडून येते ना. हे तुम्हीच सांगताय ना. मग हीच जर कॉम्प्रोमाइज, जर आमच्या मतांच्या दृष्टीने एक 20-22 उमेदवार आम्ही जर उभे केले असते वसई विधानसभेमध्ये, तर आमचे नक्कीच 22 उमेदवार काँग्रेस पक्षाचे निवडून येऊन आज महापौर किंवा उपमहापौर हा काँग्रेस पक्षाचा असतो. त्यामुळे जे त्या बघा, मी जिम्मी गोंसाल्वी साहेब, मी का अध्यक्ष नाही, मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही किंवा मी कोणत्याही संघटनेची जबाबदारी बाळगत नाही किंवा पक्षाने मला दिलेली नाही, पण मी इथे विधानसभा लढलेलो आहे. मी वयाच्या 18व्या वर्षापासून काँग्रेसचं काम करतोय. मी लोकसभा, विधानसभा गेली 25 वर्ष मी इथे काम करतोय. आता मी त्या प्रक्रियेत नव्हतो आणि माझं आज पण ठाम मत आहे की महानगरपालिकेतून गावं निघालेली पाहिजेत आणि गावांची सेपरेट हे जी आहे एरिया, पश्चिम पट्ट्यातली एरिया आहे ती चालली पाहिजे. आज कोणी तर बातमी पाठवलेली आहे की पालघर जिल्ह्यामध्ये 4-4, 5-5 राज्य शासनाने प्रकल्प उभं करायला लावले, म्हणजे जिल्ह्याचा विनाश करायला लावला. तीच भूमिका वसईमध्ये होणार आहे. मला दिसतंय, मी वकील आहे, मी राज्य शासनात काम केलेलं आहे, मी संसदेत काम केलेलं आहे, तर लोकांच्या पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा मी अभ्यास करतो, म्हणून मी विरोध करतोय. मी काय, माझा पर्सनल अजेंडा नाही की मी वसईत जागा घेतो, मला बिल्डर बनायचं आहे, मला मर्सिडीज गाड्या फिरवायच्यात, मला बंगला बांधायच्यात, मला इमारती बांधायच्यात, असं मी 25 वर्षात कुठे केलेलं नाही. आता कोण बिल्डर बनेल आणि त्याला काँग्रेस पक्षाचं नगरसेवक व्हायचं आहे, तिथे होता येणार नाही. मग त्याला सगळ्या रेस्ट्रिक्शन येतात, या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही गावाचा प्रश्न काढता, वारंवार गावाविषयी बोलता. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत गावासाठी याचिका दाखल केलेली आहे त्याच व्यक्तीचे, काँग्रेसचे जे तुमचे मागचे उमेदवार, हे आता हितेंद्र ठाकूर यांच्या सोबत जाऊन त्यांनी त्यांची मुलगी आणि त्यांची सुनबाई हे दोघंही बहुजन विकास आघाडीच्या सिटीवरती जिंकून आलेले आहेत. आता तुमचा विरोध असणार आहे, ते देखील तुमच्या सोबत आहेत आणि हितेंद्र ठाकूर यांनी गावं ही महानगरपालिकेत घ्यावीत म्हणून पत्र दिलेलं आहे. आता ह्या दोघांची तुम्ही सांगड कशी घालणार आहात? मी तेच सांगतोय ना की विजय पाटील माझ्याजवळ, तुम्ही नाव नाही घेतलं, मी नाव घेतोय. विजय पाटलांना वसईमध्ये 65,000 जी मतं मिळालेली आहेत ती मुळातच या 29 गावच्या मुद्द्यावर मिळाली. 9व्या राऊंडपर्यंत विजय पाटीलला 30,000 मतं होती, 29,000. ते अर्नाळ्यापासून ते सांडोळ पर्यंत होती. म्हणजे गाववाल्यांनी काँग्रेस पक्षाला जी मतं दिलेली आहेत ती का दिलेली आहेत की त्यांना महापालिका नको आहे. आता महापालिका नको आहे, पण आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनमुळे आणि आता तुम्ही ज्युडिशरी बघताय, केजरीवालच्या केसमध्ये अख्ख्या भारताने ज्युडिशरी पाहिलेली आहे. मी काय ज्युडिशरीवर सेपरेट टिप्पणी करणं योग्य नाही. तर आमचं सगळं मेरिट असून ही ज्युडिशरीने ही इलेक्शन गावासगळं लावायला लावलं. माझ्या 5 याचिका या मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहेत. विजय पाटील त्याच्या माझ्या सह याचिकादार आहेत. त्यांची पण भूमिका गावाच्या मुद्द्यावरच फर्म आहे. पण आता इलेक्शनला पुढे
जायचंच आहे आणि त्यांची मुलगी या शहरामध्ये उभा राहिलेली आहे, तिथे गावाचा काही संबंध नाही आणि त्यांची दुसरी जी सून आहे ती त्या भागात उभा राहिली जिथे गाव आहेत. पण उद्या जर गावं निघतील आणि मी तुम्हाला पहिलंच ते क्लिअर केलं की उद्या मुंबई उच्च न्यायालय जे डिसिजन देईल ते सगळ्यांनाच बाइंडिंग आहे ना, ते सगळ्यांनाच बाइंडिंग आहे. आता राहिला प्रश्न हितेंद्र ठाकूरचा. हितेंद्र ठाकूरच्या मी डेड अगेन्स्ट मध्ये आहे, म्हणजे त्याच्या विचाराच्या, म्हणजे हितेंद्र ठाकूर इज पर्सनल माय फ्रेंड. त्यांचा जो विचार आहे तो म्हणजे घेऊन डेव्हलपमेंट करायचं, सगळ्या लोकांना अकोमोडेट करायचं. आज ती नालासोपाऱ्यातल्या ज्या बिल्डिंगा तुटल्या तेव्हा महापौरही त्याचा होता, तेही निवडणुकीत पडले. हितेंद्र ठाकूरनी वसईत ज्या शहरी भागातल्या लोकांना, जे बाहेरून आलेल्या लोकांना घेऊन राज्य केलं, त्यांनीही त्यांच्या घरची 4 लोक पाडली. आता हितेंद्र ठाकूरने हे उसनं अवसन आणून काय चालणार नाही, कारण आज जे नगरसेवक जे निवडून आलेले आहेत ते आमच्या काँग्रेसच्या मतावर 65,000 विजय पाटलांची जी मतं होती ती आम्ही जेव्हा ट्रान्सफर केली तेव्हा, कारण आम्हाला बीजेपीला पण थांबवायचं होतं. आमचे राहुलजी आज रक्ताचं पाणी करून देशभरात फिरत आहे. आज तुम्हाला मी सांगतोय वसईतल्या किती लोकांना माहित आहे माहित नाही मला माहित नाही, आज महाराष्ट्रातल्या 29 नगरपालिका ज्या आहेत त्याच्यात जवळजवळ 70% नगरपालिका बीजेपीने घेतली. मुंबई महापालिका घेतली आहे, नवी मुंबई घेतली आहे, ठाणा घेतली आहे, कल्याण घेतली आहे. तर हितेंद्र ठाकूर साठी घ्यायचं या राक्षसी वृत्तीला काय विषय होता. पण जी काँग्रेसची 65,000 मतं जी ट्रान्सफर झाली आणि माझ्यासारखा व्यक्ती कुठेतरी गप्प बसला, कारण मला माहित होतं की हे एक तर माझ्या गावाचा विरोध हे होता. महापालिकेत जर आम्ही पूर्ण आमचं 30, 35, 40 जर नगरसेवक उभं केले असते उमेदवार, 100% बीजेपी जिंकली असती. त्याचा प्रत्यय या शहरी भागात आपण बसलो तिथे घ्या. हे जे 4 नगरसेवक निवडून आले आहेत बीजेपीचे, इथे जे मायनॉरिटी जे ख्रिश्चन मुस्लिम जे मतदार आहेत ते कम आहे, इथे बाहेरचे लोक जास्त आहेत म्हणून ते 4 निवडून आले. ज्यांना हितेंद्र ठाकूरनी गेल्या 25 वर्षापासून बाळगून ठेवलं, मी नाही बाळगलं, त्यांना बिल्डर केलं, त्यांना धंदे दिले, त्यांना गाववाल्यांच्या जमिनी कोणी दिल्या? हितेंद्र ठाकूरने दिल्या, जिमी गोन्साल्विसने दिलेल्या नाहीत. नाही आमचे खासदार राहिलेले दामू शिगडा यांनी दिलेले नाही, नाही आमचे खासदार गोविंद होते त्यांनी दिलेले नाही. ते जसं सांगतात मी एकटा आमदार आहे, बाकीचे बीजेपीचे होते, तसं हे जे लोक बाळगली ते कोणी बाळगली? हितेंद्र ठाकूरनेच बाळगली. यांनी आता याला दगा दिला, कारण त्यांचा आता बीजेपीचा आश्रय झाला आणि गाववाल्यांनी त्यांना साथ दिली, म्हणून आज हे त्यांचं महापौर आणि उपमहापौर दिसत आहे. मी तर त्याच्या पुढे जाऊन जाईल, हितेंद्र ठाकूर जर राजकीय प्रलग्नता असती तर त्यांनी ख्रिश्चन समाजाचा माणूस तिथे काय केला असता? महापौर केला असता. हितेंद्र ठाकूर यांनी आज वसई तालुक्यामध्ये 10 नगरसेवक हे कॅथलिक जिंकून आणलेले आहेत आणि एक उपमहापौर हा कॅथलिक हितेंद्र ठाकूरने दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलता काँग्रेस बोलतात, परंतु काँग्रेस जिंकून आणायची हिंमत ठेवण्यासाठी लोकांना कुठेतरी दिसलं पाहिजे. हितेंद्र ठाकूरनी कॅथलिक पट्ट्यामध्ये 10 नगरसेवक आणि उपमहापौर दिलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो साहेब, मी तेच सांगितलं ना, 10 नगरसेवक हितेंद्र ठाकूरने नाही आणले, ते काँग्रेसच्या नगरसेवकावर निवडून आले, काँग्रेसच्या मतावर निवडून आले. हितेंद्र ठाकूरचे 40 नगरसेवक वसई विधानसभेला आमच्या मतावर निवडून आलेले. हेच तर मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे हितेंद्र ठाकूरने आमच्यावर काय उपकार केलेले नाहीत, आमचे उपकार हितेंद्र ठाकूरवर आहेत, तर त्याने मान्य करावं. आमचं कुंक घेऊन हितेंद्र ठाकूरने आज महापौर बसवलेला आहे. ज्या अजीव पाटलांना त्यांनी महापौर केलाय ना, तिथे त्याचे घरचे 4 नगरसेवक पडलेले आहेत, माझ्या घरचं कोण पडलेलं नाही. तुम्ही आता विजय पाटलांची मुलगी सून सांगितली, ती जर सोबत राहिली नसती तिथे तर तिथेही त्यांचे सगळे पडले असते. जी या वॉर्डमध्ये झालेली आहे, वसई विधानसभेचे आमदार बीजेपी आहे, वसई विधानसभेवर खासदार बीजेपी आहे. काँग्रेसची मतं आम्ही त्यांच्या मागे दिली म्हणून हे सगळं झालं. आणि त्या प्रक्रियेत जर मी असतो तर आज काँग्रेसचे वसईत 25 नगरसेवक दिसले असते, कारण आमच्याकडे मतं होती 85,000. आता जे बसत होते त्यांनी बार्गेनिंग केली नाही, हा त्यांचा प्रश्न झाला. त्यांनी का बार्गेनिंग केली नाही, त्यांनी काँग्रेससाठी का सीटा घेतल्या नाहीत, हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न झाला. पण आमचा प्रश्न आहे तो, मी काँग्रेसचा पाईक आहे आणि ही काय एकच नगरसेवक इलेक्शन नव्हतं. याच्या पुढे होणाऱ्या आता 29च्या पार्लमेंटच्या निवडणूक आहेत, त्याच्या पुढच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत, या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन होतील ना. आता तुम्हीच सांगताय आता या इंटरव्ह्यूची सुरुवात करताना की काँग्रेस पक्षाने आता संघटनेमध्ये बदल करायला सुरुवात केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टी होतील ना. येणारा नवीन अध्यक्ष आहे तो त्या पद्धतीने सोबत घेऊन सगळ्यांना घेऊन आणि काँग्रेस पक्ष कसा वाढेल हे बघेल ना. आणि काँग्रेसची इथे मतदार आहेत, मतदार हे काँग्रेसचे वसईत आहेत, हे कोणाला सांगायची गरज नाहीये. आमचे गोविंदा खासदार झालेले तेव्हा इथे किती मतं पडलेली, राम नाईक पडलेले, तेही आम्हाला
आम्हाला माहित आहेत. आमचे दामू शिंगडा 2009ला उभा असताना आम्हाला इथे 54,000 मतं पडली, तेही लोकांना माहित आहेत. मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा विवेक पंडितला अपक्ष म्हणून मतं पडलेली, ती अख्खी गाववाली काँग्रेसची मतं गेलेली. काँग्रेसला आली नव्हती कारण अशोक चव्हाणांनी मोडकपणा केलेला होता तेव्हा. आता विजय पाटील जेव्हा उभा राहिले तेव्हाही 65,000 काँग्रेसला मतं आहेत तिरंगी लढत. त्यामुळे काँग्रेसची इथे मतं आहेत किंवा नाहीत हे कोणाला सांगायची गरज नाही. वसई काँग्रेसचा मतदार आहे, तो इंटेक आहे आणि त्यांना काँग्रेस पक्षावर मतदान भरोसा आहे. फक्त ज्यांच्या हातात धुरा दिली जाते ते सांभाळू शकत नाही किंवा ते व्यक्तिगत स्वार्थ त्यांचा असतो किंवा त्यांची ती काँग्रेससाठी न्यायची कॅपॅसिटी नसते, म्हणून काँग्रेस प्रक्षाचं नुकसान होते. पण हे मी काय सांगितलं, काँग्रेस पक्ष हा प्रत्येकाला कन्सिडर करून जाणारा पक्ष आहे. पदाधिकाऱ्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल माझ्यासारखा व्यक्ती काँग्रेसमध्ये वसईमध्ये बसलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची चिंता नको. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला घेऊन, कारण आता पण होतं मी गावाच्या विषयात होतो म्हणून मी त्या महापालिकेच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला नव्हता. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षच वसई पालघरच्या लोकांचं भविष्य ठरू शकेल. कारण त्यांनी भाजपाचे रंग, कलर, आक्रशी त्यांची, हे सगळं राक्षसी त्यांची वृत्ती सगळं लोकांनी पारखलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाशिवाय पालघरच्या लोकांना, वसईच्या लोकांना, राज्याच्या लोकांना आणि देशातील लोकांना पर्याय नाही, हे आता लोकच बोलायला. आपण ऐकलं, हे होते जिमी गोन्साल्विस. ह्यांचं म्हणणं आहे की वसई विरारमध्ये काँग्रेसची एक वेगळी ताकद आहे. काँग्रेसला मानणारा वर्ग आहे, परंतु काँग्रेसचे जे प्रमुख लोक आहेत, जे मुख्य आहेत, त्यांनी वाटाघाटी बरोबर केल्या नाहीत. त्यांनी जर का हितेंद्र ठाकूर ह्यांच्यासोबत जर का व्यवस्थित वाटाघाटी केल्या असत्या तर आज वसईमध्ये 20 नगरसेवकांचा संच बघायला मिळाला असता आणि चांगलं काम देखील करू शकले असते. त्यानंतर आम्ही त्यांना गावाविषयी देखील बोलले, कारण आज गावाची स्थिती काय आहे. कारण हे हमेशा बोलतात की गावं ही आम्ही महानगरपालिकेतून काढणार, परंतु आज जे गावाच्या लढ्यासाठी आणि गावाबद्दल याचिका दाखल करणारे जिमी गोन्साल्विस ह्यांच्या सोबत काम करणारे विजय पाटील ह्यांचे दोन्ही मुली हे बहुजन विकास आघाडीच्या सिटी ह्या सिम्बॉल वरती जिंकून आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात गावं निघतात की नाही निघत हे तर मोठं प्रश्नचिन्हच आहे. परंतु आज देखील जिमी गोन्साल्विस यांचं म्हणणं आहे, मी गावं वेगळी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता भविष्य सांगेल काय होते ते आपण बघूया. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबे, अब्दुल कलाम, नमस्कार.